अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणपती विसर्जनासाठी महापालिकेनं आवश्यक त्या सर्व उपाययोजना पूर्ण केल्यात. विसर्जन मार्गांवरील धोकादायक इमारतींच्या आजूबाजूला बॅरिगेड्स उभारले असून नागरिकांना त्या इमारतींमध्ये जाऊ नये असं आवाहन प्रशासनानं केलंय. पावसानं विश्रांती घेतल्यानं विसर्जन मार्गावरील खड्ड्यांच्या ठिकाणी युद्धपातळीवर पॅचवर्क करण्यात येते. इराणी खण आणि मुख्य विसर्जन मार्गांवर सीसीटीव्ही बसवण्यात आले असून पोलिसांनी निश्चित केलेल्या मार्गांवर बॅरिगेड्स, वॉच टॉवर आणि प्रकाश व्यवस्था करण्यात आली आहे. झाडांच्या फांद्या छाटण्यात आल्यात. अडथळे आणि अतिक्रमणं हटवण्यात आली आहेत. सार्वजनिक गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी इराणी खणीच्या ठिकाणी तत्कालीन पालकमंत्री सतेज पाटील यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेला कन्व्हेअर बेल्ट, 4 क्रेन आणि 10 फ्लोटिंग तराफ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. या संपूर्ण व्यवस्थेसाठी 3,000 कर्मचारी, 100 टेम्पो, 415 हमाल, 5 JCB, 7 डंपर, 4 पाणी टँकर, 2 बूम आणि 6 ॲम्ब्युलन्स सज्ज ठेवण्यात आल्यात. आरोग्य विभागाकडून विसर्जनाच्या ठिकाणी साफसफाईसाठी कर्मचारी आणि वैद्यकीय पथकं नेमण्यात आली आहेत. गणेश मूर्ती आणि निर्माल्य पोहोचवण्यासाठी स्वतंत्र वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांसाठी हेल्पलाईन क्रमांक 0231 254 54 73 आणि 254 26 01 उपलब्ध करण्यात आल्याची माहिती सहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील यांनी दिली. गणेश विसर्जन मिरवणूक 2025च्या अनुषंगाने कोल्हापूर महानगरपालिकेच्या सर्व विभागांनी चांगल्या पद्धतीने तयारी करून घेतलेली आहे. रस्त्यावरचे पॅचवर्क चांगले करून घेतलेले आहेत. सर्व रस्त्यावरच्या लाईट्स जोडून घेतलेल्या आहेत. इराणी खणीपासून ते संपूर्ण मिरवणूक मार्गावर एकूण 40 ठिकाणी CCTV लावण्यात आलेले आहेत. सर्व डिपार्टमेंटचे 6,000पेक्षा अधिक कर्मचारी, महापालिकेचे कर्मचारी उद्या या यंत्रणेसोबत कार्यरत आहेत आणि गणेश विसर्जन मिरवणूक 2025च्या सर्व तयारी महानगरपालिकेच्या वतीनं पूर्ण करून घेणे. विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या सार्वजनिक संस्था आणि मंडळांच्या अध्यक्षांचं महापालिकेच्या वतीनं स्वागत करण्यात येणार आहे. हॉकी स्टेडियम इथल्या पर्यायी विसर्जन स्थळीही स्वागत कक्ष उभारण्यात आलेत. या ठिकाणीही मंडळांचं स्वागत केलं जाणार आहे. अग्निशमन विभागानं सुरक्षा गार्ड आणि अग्निशमन पथक तैनात केलं असून महापालिका प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी सर्व मंडळांनी इराणी खणीत मूर्ती विसर्जित करून पर्यावरणपूरक मूर्ती विसर्जनासाठी सहकार्य करावं असं आवाहन केलंय.